आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो आहे ऑप्टिंग आउट। भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या जिद्दीमुळे किंवा असं म्हणू शकतो की 1-2 मार्क जास्त मिळाल्यामुळे 1-2 मार्क पण नाही 0.25 मार्क जास्त मिळाल्यामुळे जाणून बुजून काही जागा होल्ड करून ठेवत आहे। राज्यसेवेवाला व्यक्ती जो आहे जो ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे तो पोस्ट घेऊन सुद्धा त्याच्या खालच्या पोस्ट कसा होल्ड करू शकतो। या कारणामुळे महाराष्ट्रातले 100 जे अधिकारी आहे ते बेरोजगार राहतील आणि कोणत्या पोस्टसाठी क्लास 1 क्लास 2। पण कधी कधी आपल्या विद्यार्थ्यांमुळे सुद्धा बेरोजगारी वाढत आहे। त्याचे एक्झाम्पल आहे ऑप्टिंग आउट। खूप सारे लोक जे आहेत ते जाणून बुजून ऑप्टिंग आउट करत नाही। मला काही मुलींनी सांगितलं की सर काही मुली अशा की त्यांना 2-3 पोस्ट ठेवायचे आहे। मला सांगा एक व्यक्ती 2-3 पोस्ट ठेवू शकतो का। मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही हे लवकरच मागणी करणार आहे की या लोकांवर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या। मी तर असं पण ऐकलेलं आहे की पैशाच्या सुद्धा मागण्या चालू आहे। जर हे लोक आतापासून जर असे करतील तर समोर प्रशासन जाऊन काय करणार आहे। मला असं वाटते की जर समजा असं काही होत असेल महाराष्ट्रामध्ये तर जे सर्व होल्डिंगवर आहे जे सर्व वेटिंगवर आहे त्यांनी सुद्धा यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी समोर यावं। महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक व्यक्ती मेन्स दिलेला आहे जो वेटिंगवर आहे जो आता नवीन अभ्यास करत आहे या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। त्यांना सांगा की ऑप्टिंग आउटचं महत्त्व किती आहे। 5-5, 6-6 वर्षापासून तुम्ही अभ्यास करता। अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या प्रोसिजरमधून गेलेले आहात तरी सुद्धा तुम्हाला अक्कल आली नाही का की माझ्यासोबतचा जो माझा मित्र आहे की माझे ज्युनियर्स आहे की माझे सिनियर्स आहे ते पण या प्रोसिजरमधून गेलेले आहेत। मग थोडीशी माणुसकी नाही आहे तुमच्यामध्ये। एवढी सुद्धा तुमच्या माणुसकी नाही आहे की एखाद्या काही गोष्टीमुळे मी ज्या प्रोसिजरमध्ये मी ज्या सिस्टीमचा बळी पडलो तुम्ही पण त्या सिस्टीमचा बळी पडा हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे का। आणि या विद्यार्थ्यांनी जावं कुठे आता। आणि लवकरच मी तुम्हाला सांगत आहे की या संदर्भात खूप मोठी ॲक्शन होणार आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे अशी नावं आहेत त्या सर्वांनी माझ्याकडे सर्वांचे नावासहित संपूर्ण डिटेल्स द्या। ऑलरेडी माझ्याकडे राज्यसेवेचे 2022 आलेलं आहे। आता टॅक्स असिस्टंटवाले तसे आता क्लर्कमध्ये पण बघाल PSI STI वाले या सर्वांचे बरोबर तुम्ही सर्व नावासहित सर्व गोष्ट काढा। हे आपला अधिकार आहे। हा पण आपला अधिकार आहे। आणि त्यानंतर या संदर्भात आपण प्रशासनामध्ये शासनामध्ये सांगू। आणि आय होप की आणि एक लक्षात ठेवा हे जर समजा आपण माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर ते सुद्धा या संदर्भात पॉझिटिव्ह राहतील हे माझी गॅरंटी राहील तुम्हाला। भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत ते बिचारे इमोशनल रडून राहिलेले आहेत की सर माझं नाव आहे पण माझं होणार की नाही मला सांगता येत नाही। लोक जाणून बुजून ऑप्टिंग आउट करत नाही का बरं करत नाही की नाही मी पहिले क्लर्क जॉईन करतो मी 2-3 महिन्याचा पगार उचलतो मग माझी जेव्हा जॉईनिंग येईल PSI STI ची किंवा राज्यसेवेची तेव्हा मी राज्यसेवा PSI STI जॉईन करेल। म्हणजे होत असं आहे की 1-2 महिन्यासाठी जॉईनिंग लवकर न आल्यामुळे तुम्ही बाकीच्या पोस्ट जे आहे त्याचं आयुष्य पूर्ण बरबाद करता तुम्ही लोक। मग हा कुठला न्याय झाला। म्हणजे जर समजा बघा या संदर्भात गव्हर्नमेंटनी पण लवकरात लवकर जॉईनिंग दिल्या पाहिजे। पण मला असं वाटते की यामध्ये जर विद्यार्थ्यांकडे जर ऑलरेडी क्लास 1 क्लास 2 पोस्ट आहे तर त्यांनी क्लास 3 पोस्टकडे जास्त बघावं नाही। जॉईनिंग तरी करावं नाही ऑप्टिंग आउट करावंच। त्यांनी ऑप्टिंग आउट करावंच। आणि तरीसुद्धा जर आपण करत नसेल तर तुमच्यामधली माणुसकी मेली हे आम्ही समजून जाऊ। आणि तुमची जर माणुसकी मेली असेल तर आम्हाला पण काही कडक निर्णय घ्यावे लागेल किंवा आम्हाला सुद्धा काही कडक कारवाई सुद्धा शासनाला सांगायला लागेल की तुम्ही यांच्यावर कडक कारवाई घ्या।